भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राज्याच्या महसूल मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाळू माफियांना इशारा दिला। जनतेसाठी त्रासदायक ठरलेल्या महाराष्ट्रातील वाळू माफियागिरीला पायबंद घालण्यासाठी सरकार विशेष लक्ष देईल, वाळू विषयक सुलभ धोरण आणू अशी घोषणाही त्यांनी केली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या इशाऱ्यानंतर विदर्भातील वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणल्याचे चित्र आहे। भंडारा, गोंदिया, ब्रह्मपुरी, वरोरा, नागपूर, वर्धा, गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होते। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या इशाऱ्यानंतर महसूल विभागाच्या रडारवर वाळू तस्कर आले आहे। आता अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यास त्यांच्यावर थेट कारवाई होणार आहे। यामुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे। नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे? चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल खाते मिळाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। रेतीची नवीन पॉलिसी आणून काही दुरुस्ती करणे आवश्यक आहे। काही रेती तस्कर हे मोठ्या प्रमाणावर संगनमत करून या ठिकाणी रेती तस्करी करतात, त्याचा तपास आम्ही सुरू केला आहे। मला असं वाटतं की एक चांगली पॉलिसी जर राज्याला मिळाली, देशातली उत्तम पॉलिसी जी असेल आणि जी सर्व कायद्यांना सुरक्षित ठेवून तयार करून आताची पॉलिसी आणि नंतर येणारी पॉलिसी जी घरकुला म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाच्या लाभार्थी असतील किंवा मोठे मोठे बांधकाम असतील, शासकीय बांधकाम असतील, त्यांना मागणी एवढी रेती उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे। ती पूर्ण करण्याकरता आम्ही काम करणार आहोत।